असा आमचा सर्व बाधित शेतकऱ्यांना प्रश्न निर्माण झालेला आहे की भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू। शरीर जर टिकायचं असेल तर याच्या करता अन्न लागतं आणि अन्न जर पिकवायचं असेल तर याच्या करता आमची खऱ्या अर्थाने भूमी लागते। आता भूमीत जर गेली तर ते अन्न त्या ठिकाणी निर्माण होणार नाही आणि अन्न गेलं तर शरीर राहणार नाही आणि शरीर जर राहिलं नाही तर हा धर्म कोणा करता। तुम्ही जे एकरची किंमत देणार आहे त्याच्यात 1 गुंठा जमीन आम्हाला येणार आहे। सोन्याचे भाव वाढले तिथं तुमचं काय अडचण नाही आलेली। प्रत्येकाचं कर्मचाऱ्यांच्या पगारीचे भाव वाढले नाही, ते रेट तुमचे वाढले, पण आमचे मात्र कोरोनाच्या मुळे म्हणजे ज्या वेळेला तुमच्याकडून घ्यायचं त्यावेळेला भाव वाढायचं आणि आमच्याकडून घ्यायचा त्याच वेळेला भावात नेमकी काय गडबड होते। खरं तर हे शासन प्रशासनाने चांगल्या पद्धतीने आम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करावा, संवाद साधावा। समृद्धी बाधित धरण्या आमच्या आंदोलनाचा हा 94 दिवस या ठिकाणी खरं तर आज या प्राप्त झालेला आहे। वास्तव असा आमचा सर्व बाधित शेतकऱ्यांना प्रश्न निर्माण झालेला आहे की भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू। म्हणजे एकीकड धर्म आहे आणि एकीकडे आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे। आणि धर्म असा सांगतो की वांछा सज्जन संगमे परगुणे प्रीतीर गुरु नम्रता विद्यायाम व्यसनम, म्हणजे संत सहवासाची आवड ठेवा, दुसऱ्याच्या गुणाची प्रीती करा, आपल्या गुरुविषयी आपण नम्र राहा, विद्येचं व्यसन ठेवा, एखादी भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये नेहमी जागृत ठेवा आणि दुष्टाच्या सहवासाचा तिरस्कार। त्यापैकी आपण परधर्मे म्हणजे परगुणे प्रीतीर, दुसऱ्याच्या गुणाविषयी प्रीती करणं हा धर्म आहे। आणि म्हणून तो धर्म सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून जर आम्ही विचार केला की आम्ही आता तुम्हाला बोलायचं नाही, परंतु एका बाजूना आमचं पोट आहे म्हणजे शरीर आहे। शरीर जर टिकायचं असेल तर याच्या करता अन्न लागतं आणि अन्न जर पिकवायचं असेल तर याच्या करता आमची खऱ्या अर्थाने भूमी लागते। आता भूमीत जर गेली तर ते अन्न त्या ठिकाणी निर्माण होणार नाही आणि अन्न गेलं तर शरीर राहणार नाही आणि शरीर जर राहिलं नाही तर हा धर्म कोणा करता। म्हणून मूळ प्रश्न आमचा हा आहे की आम्ही धर्माच्याच नावाने आपल्याला या ठिकाणी खरं तर बहुमतात आपण आलेलो आहोत। अजिबात आम्हाला याच्यात काही वावगं नाहीये, परंतु जो धर्म आपल्याला जिवंत ठेवायचा त्या धर्माकरता लागणारं अन्न पिकवण्याकरता जर आमच्या जमिनी नाही राहिल्या तर मूळ प्रश्न आमचा असा आहे की त्या जमीन बरं जरी नाही राहिल्या तर दुसरीकडे घ्यावा। तर समजा माझी 4 एकर जमीन जर जात असेल तर त्याच्यामध्ये तुमच्या भावाप्रमाणे फक्त 1 एकर जमीन या लागलेली आहे। म्हणजे याचा अर्थ की आता नेमकं आम्ही करायचं काय। 1 गुंठा जमीन घ्यायची असेल तर आता या परिसरामध्ये तुम्ही जे एकरची किंमत देणार आहे त्याच्यात 1 गुंठा जमीन आम्हाला येणार आहे म्हणजे हार। आणि आपण काय सांगितलं की 4 वर्ष कोरोनामध्ये त्याच्यामुळे काही भाव वाढत नाही, पण मूळ प्रश्न असा आहे सोन्याचे भाव वाढले तिथं तुमचं काय अडचण नाही आलेली। प्रत्येकाचं कर्मचाऱ्यांच्या पगारीचे भाव वाढले नाही, ते रेट तुमचे वाढले, पण आमचे मात्र कोरोनाच्या मुळे म्हणजे ज्या वेळेला तुमच्याकडून घ्यायचं त्यावेळेला भाव वाढायचं आणि आमच्याकडून घ्यायचा त्याच वेळेला भावात नेमकी काय गडबड होते। खरं तर हे शासन प्रशासनाने चांगल्या पद्धतीने आम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करावा, संवाद साधावा आणि होईन तोपर्यंत कशा 12 लाखांना जमिनी आम्ही वेळोवेळी सांगितलं तुम्हाला की एकरी 12 लाख कशा पद्धतीने होत असतील हे निदान समजून देण्याकरता सुद्धा आपल्या प्रशासनातले अधिकारी त्या निमित्ताने इथं पाठवून द्यावं। आताच आमचे सन्माननीय टोपे साहेब यांच्या कुशल नेतृत्वाने आदरणीय आपल्या देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडे हा आमचा खरं तर न्यायाचा चेंडू आम्ही त्यांच्या कोर्टात आता दाखल केलेला आहे। आता त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांना आणि सरही बोलले की मुख्यमंत्री साहेब हे की त्या पद्धतीने आपल्याला न्याय भेटणारच आहे, पण भेटण्याकरता नेमकं वास्तव इथं काय चालू आहे हेच फक्त आमच्या मायबाप सरकारच्या कानी जावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो।